मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवी असो, अशी गुपित माहिती सांगणार, सत्यावर माहिती सांगणार, शोध करून अभ्यास करून वारवडेधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देत असतो, तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे। देवादिकांची, चेड्या गोट्यांची, शिपायांची, राखणदाराची सर्वप्रथम तुम्हाला माहिती कळावी, सत्य माहिती कळावी म्हणून आम्ही झुंजत असतो आणि सत्य आधारित आम्ही तुम्हाला माहिती देत असतो। जर कोणाला आडापिडा, 7.5 दरिंद्र, लक्ष्मी बंधन, कुठल्याही प्रकारचे त्रास असेल, तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल, मंगळवार शुक्रवार गादी चालू असते। गादीला येत असताना एक हार, अगरबत्तीचा पुडा, 5 लिंब, एक नारळ, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला यायचा पाठवून दिला जाईल। व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज पाठवा, लगेच ॲड्रेस पाठवून दिला जातो। मंगळवार शुक्रवार गादी चालू असतो। कुठल्याही प्रकारची बाहेरील बांधा असेलच, कौल लावून हे प्रसाद लावून बघितली जाते। तुम्ही यायचं आणि सत्य सांगण्याचा माझा मी नाही कोणाचा मुद्दा। दुसऱ्यांसारखा दिखावा करून, यूट्यूबवर इंस्टाग्रामवर दिखावा करून, चेड्याकोट्याचा बाजार करून, एखाद्याला ठगून, पोलिसांच्या धमक्या देऊन, वकिलांच्या धमक्या देऊन आम्ही कुठल्याही प्रकारची राजनीती करत नाही। आजकाल असं झालंय, उठून सुटून कोणी गादी बांधलेला आहे। मुंबई पुण्या साईडला गेले तर भरपूर गाद्या, आता तर खेड्या गावामध्ये पण गाद्या भरपूर चालू आहेत। मुंबई पुण्याच्या बुवा बाबाला नावं ठेवायचं, स्वतः शेण खायचं, असे देखील बुवा बाबा मी बघितलेले आहेत। मित्रांनो, सत्य सांगणे माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदे, कुणाच्या मिंद्यात राहण्याला माझ्या गुरुने कधी मला शिकवण दिलं नाही। जर कोणाला यायचं असेल तर 100% काम केलं जाईल, पण कौल उजवायला पाहिजे। कुठल्याही प्रकारची फसवणूक करता ह्या गादी सत्याची, न्यायाची गादी आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो की धावजी पाटलांच्या यात्रेमध्ये धावजी बाबांना डोक्यावर घेऊन जाता येतं का, धावजी बाबांची पूजा कशी करावी। भरपूर व्हिडिओ धावजी बाबांविषयी बनवलेले आहेत, भरपूर गुढ रहस्य। असा यूट्यूब चॅनल, असा इंस्टाग्राम चॅनल नाही की मित्रांनो आपली सत्य माहिती कोणी सांगितली असेल ते शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे, जे की सत्य मांडण्याचं काम करत असतं, खऱ्यानं बोलत असतं आणि खऱ्यावर झुंजत देखील असतं। जर वेळ पडली तर तिथं जाऊन जाब बी देखील विचारणारा हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल, हे मात्र लक्षात ठेवा। काय काहींना कन्फ्यूज झाले, काही काहींनी नवीन देव्या घातल्या, गुरुने सांगितलं नाही की देवांना पण डोक्यावर घेऊन जावं लागतं, काळूबाला डोक्यावर घेऊन जावं लागतं। आता धावजी बाबांची यात्रा मध्येच झाली मित्रांनो, रविवार वेळी हे धावजी बाबांची यात्रा झाली। काही लोकांनी कन्फ्यूज झाले होते की बाबा डोक्यावर बॉडी न्यायची असते का, काही लोकांकडे तरी चेडा आहे, मग चेड्याला डोक्यावर नेलं तरी चालतं का, काहींचे असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो। त्याच प्रश्नावर त्या सटीक उत्तर मी देणार आहे। धावजी बाबाच्या परिसराला विषयी थोडक्यात माहिती देखील देणार, तिथं काय प्रकार घडतो, धावजी बाबांच्या नावाखाली काय काय प्रकार करत आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया। सर्वप्रथम आहे मित्रांनो की धावजी बाबांना डोक्यावर घेऊन जातात का। सर्वप्रथम असं आहे मित्रांनो, जेव्हा काळूबाईची यात्रा होते तेव्हा 15 दिवसांनी किंवा महिन्यानंतर हे धावजी बाबांची यात्रा ही केली जाते। एखादा वार, तारीख निवडून, पौर्णिमा निवडून त्या पौर्णिमेला धावजी बाबांची मोठा जल्लोष करून यात्रा ही शुभ आरंभ होत असतो। यात्रेला सुरूर गाव ह्या नगरीमध्ये भव्य दिव्य मंडप बांधला जातो, योग्य प्रमाणे पालखी नटवली जाते, पालखी घेतली जाते। स्मशानभूमीला ही पालखी इडा मारून येत असते, कारण बाबा हे अघोरी आहेत। काय आता असं झालेलं आहे मित्रांनो, तिथल्या देखील पूर्वजांना मान पान राहिलेला नाही, तिथल्या पूर्वजांवर अत्याचार तिथले काही लोक करत आहेत मित्रांनो। जसे की गेल्याप्रमाणे यंदा ही वर्षी मित्रांनो भव्य दिव्य पालखी ही छबिना त्या देवीचा निघत असतो, त्याच्या पाठोपाठीमागं माणसं डोक्यावर बाबांना घेऊन येत असतात, रथामध्ये घेऊन येतात, फुल जल्लोष करतात। कोण हलगीच्या तालावर नाचत असतं, कोण गुलालात नाहून जात असतं, कारण बाबाला हा गुलालाचा मान आहे। पण तिथं मिळणारा गुलाल हा मित्रांनो त्याच्यामुळे थोडं काच आहे मित्रांनो। जर नड्यात गेले की वेगवेगळ्या प्रकारचे आजार, कॅन्सर देखील होतात। गुलाल म्हणजे काय आहे तिथल्या लोकांना देखील माहीत नाही। फक्त मित्रांनो डुप्लिकेट गुलाल आणून एखाद्या भाविक भक्तावर तिथं उधळतात आणि त्याच्यानंतर तो घरी आल्यावर घसा म्हणून तडपडतो असतो, पण कुठल्याही प्रकारचा तिथं जाब मात्र विचारला जात नाही। कारण जर विचारायला गेलं तिथले पुजारी असतील, तिथले काही लोक असतील मित्रांनो, अंगावर धावून जातात। पण आमच्या कधी आलेल्या नाही, ज्याच्या गेल्या आहेत ते आम्हाला सांगतात। त्याच्यानंतर आहे मित्रांनो की धावजी बाबांना डोक्यावर नेणं अनिवार्य आहे का, तर मित्रांनो बघा प्रत्येकाचं हे वेगवेगळं आहे की काळूबाईला डोक्यावर नेलं म्हणजे धावजी बाबाला बी डोक्यावर नेतात असं नव्हे मित्रांनो। काय डोक्यावर नेतात, काय लोक असे देखील बघितलेले आहेत मित्रांनो की धावजी बाबांना भेटवायला देखील आणत नाहीत, फक्त धावजी बाबाची जत्रा संपन्न करतात आणि घरी आल्यानंतर धावजी बाबांची पूजा करतात। बघा कुठल्याही पुराणामध्ये, कुठल्याही ग्रंथामध्ये बाबांचा कुठल्याही प्रकारे उल्लेख नसून फक्त हे मित्रांनो कथेच्या अनुसार हे पालखी काढली जाते। पण पालखी बाबांची काढली जाते का पांडव जायची काढली जाते, असे अनेक प्रश्न मला विचारले आहेत मित्रांनो। बघा आता तर असा कायदा निघालेला आहे तिथं की काळे कपडे घालून येऊ नका। मग त्यांना आम्ही विचारायला गेलो काळे कपडे का घालून येऊ नका, तर त्यांनी सांगितलं की आमच्या पांडव जायला हे कपडे चालत नाहीत। पण त्याच्यानंतर मला मित्रांनो 15 दिवशी अगोदरचा फोटो आवडला, त्याच्यामध्ये पांडव जायला काळ्या
काळाचं वस्त्र घातलं होतं. काय काय बुवा बाबांना तोंड बघून बाबांची पालखीचं दर्शन देतात, तर काळे कपडे देखील काय कायचे तोंड बघून चालून जातात. पण जे बाबांसाठी लढतात, जे बाबांना वर आणण्याचा प्रयत्न करतात, बाबांना घेऊन फ्रंटला येतात, त्यांचे तिथले लोक मुसके आवडले जातात. अहो तिथल्या गुरुवर्यांना मित्रांनो खोटं बोलत नाही, जे सोनं नाणं घालेलं त्यांना तिथं फोटो मिळतो, पण गोरगरिबांना तिथं फोटो भेटत नाही. काय काय तर असे देखील न्यूजवाले बघितलेले आहेत मी न्यूजवर, की काय काय लोक तिथले पुजारी बारके सुरके पण गुरुवर्यांना बोलायचं त्यांना थाप नाही, तिथं आडवं तिडवं बोलून जातात. अख्खा परिसर दावजी बाबांचा घाण आहे. जर कोणी आवाज उचलला असेल तर शोधा. तुझं प्रथम पहिलं चॅनल आहे ज्याने आवाज उचलला त्यांच्या देखील मुसके आवडण्याचं काम केलेलं आहे. लवकरात लवकर त्यांचे प्रूफ देखील दाखवले जातील. फोटो व्हिडिओवर नाही तर प्रत्यक्ष जाऊन तिथले व्हिडिओ तुम्हाला काढून हे न्यूज चॅनलवर टाकले जातील. तिथला काय प्रकार चालतो काय नाही. पण ह्यांनी टार्गेट करतात जे दावजी बाबांना खरे मानतात, जे दावजी बाबा म्हणजे खरे बघतात त्या लोकांना टार्गेट करतात. काय कायवर मी असं देखील बघितलेलं आहे तिथल्या पुजाऱ्यांनी काय काय गुरुवाल्यांना मारलेलं आहे. तेव्हापासून दावजी बाबांची कसम खाल्ली की आम्ही इथं कधी येणार नाही. हे असे तिथले लोक असे वंचित करतात. दावजी बाबांना मित्रांनो दारूचा अभिषेक घालतात, बाबांना पूजा व्यवस्थित करत नाहीत. पण काही ठराविक पुजारी आहेत मित्रांनो, पूजा एक नंबर करतात, बाबांची माहिती आहे आणि स्वतःला जुने डुप्लिकेट वंशज म्हणून घेतात, पण खऱ्या वंशजाला कुठं ना कुठे यांनी बाहेर काढलेलं आहे. मग दावजी बाबाला डोक्यावर घेऊन जाण्याचा अर्थ काय? दावजी बाबांची खरीच पालखी आहे का? हा प्रश्न तुमच्या मनाला विचारला पाहिजे. तुम्ही का पांडव जायच्या पालखीमध्ये बोगस दावजी बाबांना ठेवलेलं आहे का? काय बाबावर अन्याय होतो का? कारण ह्या पालखीला बाबांचा टाक ही नव्हता. लक्षात घ्या, किती मोठी राजनीती तिथले लोक करतात. सगळे पुजारी दारू पिऊन धिंगाणा करतात आणि ह्यांच्या मित्रांनो आता खोटं बोलणार नाही मी, आली जीभ लागली टाळायला म्हणून सांगतोय. माझ्याकडे प्रूफ आहे, मी कुठल्याही प्रूफ इथल्या महाग साईटला मित्रांनो आज स्वतः वंश समजून घेतात. तिथं लोकांचे करणी बानामती कलम ठोकण्याचं कार्य करतात आणि झाकली मूठ सव्वा लाखाची करतात. सगळे यांचंच पुजारी तिथं पिलेले असतात. फक्त तोंडातनं वास येतं. काय काहींच्या स्त्रियांचं मला बोलणं आलं की दादा तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला चिडे घेऊन फसवलं, आम्हावर असं केलं, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत. पण आम्ही म्हणतो की जाऊ द्या, कुठं ना कुठं बाबावर डाग नको लावायला म्हणून आम्ही समजून घेतो. पण असं कुठं चाललं आहे मित्रांनो की धावजी बाबाची पालखी नसून ते पांडव जायची पालखी आहे. आज जर बघितलं गेलं कान्याकोपऱ्यात फक्त धावजी बाबाचं नाव आहे, फक्त गावातली दिव्य पांडव जाय, तर गाववाल्यांनी पांडव जायला पूजलं पाहिजे. दावजी बाबांचा काळोबाईचा भक्त पांडव जायपाशी जात नाही, तिथं मंदिर आहे म्हणून फक्त पाया पडायला जातो. जर खोटं वाटत असेल तर त्या भक्तांना जाऊन ह्या लोकांनी विचारलं पाहिजे. पांडव जायचा आणि दावजी बाबाचा काहीही संबंध येत नाही, समोरासमोर आहेत म्हणून त्याला मान भेटतो. पण जनता ही मित्रांनो दावजी बाबांच्या यात्रा म्हणून जात असते, पांडव जायची यात्रा म्हणून कोणीही जात नाही. पण बाबांचं नाव राहिलं बाजूला, बाबांची पालखी राहिली बाजूला, बाबांचा टाक राहिला पालखीला, तिथं फक्त राजनीती चालू आहे, बाकी काय नाही. जर आवाज उचलण्यात आला तर आवाज देखील दाबला जातो. तिथे एवढी मोठी राजनीती चालू आहे. तिथलीच अंडी विकायची, तिथंच मित्रांनो रिपीट ती अंडे द्यायची, तिथलाच नारळ अंडा तिथंच रिपीट करून द्यायची, अंडी नारळ सिगरेट रिपीट द्यायची. देव भ्रष्ट करून चाललेला आहे मित्रांनो. मला सांगा दावजी बाबा जर आगोरी नाही म्हणतात, आजकालचे पुजारी म्हणतात दावजी बाबा आगोरी नव्हते. दावजी बाबा हे मित्रांनो नवनाथ होते. मग नवनाथांना अंडी कशी चालतात? नवनाथांना मित्रांनो हे भानामती कशी चालते? नवनाथांना मित्रांनो सिगरेट कसं चालतं? नवनाथांना बाकीच्या गोष्टी कशा चालतात? नवनाथांना दारूचा कसा अभिषेक घातला जातो? नवनाथांना कुठं दबकून ठेवलेलं आहे? बघा, नवनाथांच्या विषयी बोलायचं, दावजी बाबांना मानपान देण्याचं बंद करायचं, हे तिथं काय राजनीती चालू आहे. तुमच्या आमच्यासारख्यांनी जागा झालं पाहिजे आणि तिथल्या लोकांना दावजी बाबांचा इतिहास विचारला पाहिजे. आज बघा बाबासाहेबांनी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येक जणी बोलला पाहिजे. आज असं झालेलं आहे मित्रांनो, प्रत्येक पुजारी मातलेला आहे, प्रत्येक पुजारी काय ना काय मित्रांनो षडयंत्र करतोय, प्रत्येक पुजारी काय ना काय भक्तांना टुचून देतो. जर भक्तच तिथं नाही गेला, भक्ताने तिथली सेवाच नाही केली, प्रत्येक घरामध्ये दावजी पाटील आहे, तिथंच तुमचा खरा दावजी पाटील आहे. सुरूर गावामध्ये बाबा नाहीत हे मी प्रूफ करू शकतो. कॉम्पिटिशनला बसावं, गुरुच्या शर्यत्रात बसावं, त्यांनी देखील यावं, आम्ही देखील तिथं काय असेल ते चमत्कार करून दाखवू, त्यांनी देखील चमत्कार करून दाखवावा. बाबांना ह्या लोकांनी भ्रष्ट केलेलं आहे. बाबाच्या नावाखाली फक्त लुटालुटी, त्याच्यानंतर
मित्रांनो तिथला परिसर बघितला गेला, परिसर एकदम घाण आहे. नातांचा परिसर घाण आहे का? काळे कपडे का चालत नाही? तिथल्या पुजाऱ्यांनी देखील काळ्या वस्त्रामध्ये मित्रांनो घालून मित्रांनो पूजा देखील केलेली आहे. मग त्यांना मानपान कसा रुजू होतो? दाऊजी बाबा आगुरे आहेत तर मग बंगालचा राजा का म्हणला जातो? मित्रांनो भरपूर गुढ रहस्य त्यांनी येऊन देत नाहीत, कारण तिथले मित्रांनो जे वंशज आहेत त्यांनाच तिथं सुख भेटलं देत नाहीत. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून मी बोलतो, लावली जीभ टाळायला मी कधीही बोलत नाही. राहिला प्रश्न बाबांची सेवा कशी करावी, बघा दाऊजी बाबांची सेवा प्रत्येकाने घरोघर करावी. आज बाबा तिथे नाहीत. मला काय झालेलं, मला तिथले लोकांनी काही बोललेलं देखील नाही मित्रांनो, पण सांगायचा उद्देश आहे की मी गोरगरीब तिथे गेल्यानंतर लघवीची आपदा आहे, तिथं बाथरूम व्यवस्थित नाहीत, बाबांचा पैसा जातोय कुठं हे कळत नाही. बाबांचे पत्रे गळतात अक्षरशः, बाबांच्या परशा फुटलेल्या आहेत तिथल्या परिसराच्या, पण एवढा पैसा जातो कुठं, एवढा निधी जातो कुठं? आज तिथल्या लोकांची केस चालू आहे की खरा वंशज कोण, तुम्ही का आम्ही? मग कुठं माझा बाबा झोपलेला आहे? ह्या बाबाला सगळं भ्रष्ट करून तिथल्या लोकांनी टाकलेलं आहे. म्हणून सर्वांना, माझ्या चॅनलला, माझ्या भक्तांना, जो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी दाऊजी बाबांचा खरा भक्त, जर कोणी जास्त व्हिडिओ बनवले असेल शोध अस्तित्वाचे, प्रथम मित्रांनो पहिलं चॅनल कधीही नोट करा. बाबांच्या सत्य मार्गातून चालतो, कारण मला काळूबाईला दाऊजी बाबाला करणीचा नावाचा डाग लावायचा नाही. पण ते आहेत जे पुराण आहे ते पुराण आहे, आमच्या पिढीना पिढी आम्ही ऐकत आलेलो आहे आणि आम्ही तेच गुणगान जाणार. आबा हे आगुरी आहेत, चांगले होते, वाईट कुणाचं करत नव्हते. बाबा हे नाथ म्हणून तिथं मोडले जातात, पण कुठल्या ग्रंथात दाऊजी बाबा हे नाथ म्हणून उल्लेख नाही मित्रांनो. फक्त आणि काय तिथं राजनीती करणे, फक्त एवढंच काम चालू आहे मित्रांनो. आज हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. ज्या मुलांची ज्या स्त्रियांची पुरुषांची तिथं लूट झाली असेल तर त्यांना तुम्ही जाब विचारा, कारण तिथं दाऊजी बाबाच्या नावाखाली वेगळ्याच प्रकारे राजनीती चालू आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बाबा नाथ म्हणायचे आणि त्या नाथांनाच मित्रांनो, एखाद्याच्या नाथाला नावं ठेवून तिथं त्या लोक त्या दाऊजी बाबाला दारू पाजतात. मग नाथ बाबा दारू पित होते का, हा प्रश्न जाब विचारला पाहिजे. काय लोकांनी विरुद्ध केला की काळे कपडे चालत नाहीत पांडव जायला. आम्ही पांडव जायच्या दर्शनाला भाविक भक्त येत नाही, कुठेही कधी विचारा. दाऊजी बाबाच्या नावाखाली होतो पांडव जाय, तिथल्या गावाच्या त्या गाववाल्यांनी पुजावं, भक्तांसाठी दाऊजी पाटलाचं मंदिर खुलं ठेवावं. बास. बाबा आगुरे होते, बाबा महाकालीचे परम भक्त होते. महाकालीचे परम भक्त हे आगुरू देखील असू शकतात, त्यांच्या अंगावर वस्त्र असू शकतं. जर त्यांनी काय काम विरुद्ध करत असेल, जसे की जादू टोना करत असतील, कवळा भिवणा बाहुल्या टोचत असतील, कायदा त्यांना जबाब देणार. कायदा हा भक्कम आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं, हे मात्र लक्षात ठेवा, संविधान. तर म्हणून तिथल्या लोकांनी, पुजाऱ्यांनी फक्त जातीवातीचं राजकारण केलेलं आहे मित्रांनो. जात बघून तिथं लोकांना हाकललं जातं, सावधान राहा. तिथले मित्रांनो लोक देखील माणसांच्या अंगावर धावून जातात. काही वेगवेगळा विचित्र प्रकार तिथं चालू आहे. जसं काळूबाईला आज ट्रस्ट आहे मित्रांनो, काळूबाईचा परिसर स्वच्छ आहे, तो नावं ठेवायला जागा ठेवली नाही, पण दाऊजी बाबांच्या वंशजमध्ये भांडणं चालू आहेत, केसेस चालू आहेत आणि तिथलं पैसा वेगळंच कोणीतरी खाते आणि म्हणते नाथ आहेत, त्यांना असं करून घ्यायचं आहे. दाऊजी बाबांना आगुरे आहेत तर दाऊजी बाबांना तिथं राजनीती करून बाबांनी त्रास भोगला. आज हे लोक देखील, तिथले लोक स्वतःला पुजारी म्हणून घेतात, तिथले वंशज म्हणून घेतात, ते देखील बाबांना त्रास देतात मित्रांनो. जागे व्हा. लिंक भरपूर प्रमाणे शेअर करा. माझ्याकडे प्रूफ आहेत म्हणून बोलतोय मित्रांनो मी. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. त्यांचा, तिथल्या पुजाऱ्यांचा, तिथल्या आतमध्ये काय चालतं, त्यांनी चेड्यावाड्याच्या नावाकडे कुणाला फसवलं आहे, तिथला परिसर लवकरात लवकर न्यूजवर येणार आहे. सपोर्ट करा. आज बाबांच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढायचं आहे, बाकी कोण नाही हो. आपलेच गद्दार असतात, लक्षात ठेवा. बाबांच्या ज्या टायमाला बाबावर टीका केली, अख्खं मित्रांनो रामवर सगळं गाजवून टाकलं. आज बाबासाठी लढायचं आपल्याला, त्या लोकांना जाब विचारायचा आणि प्रत्येक तिथं जाऊ नका. जो खरा भक्त असेल ना, घरात बाबांना हाक मारा, बाबा नाहायला शेवट मी मिशा कापून निघून जाईल मित्रांनो. हे वाक्य माझं लक्षात ठेवा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. लवकरात लवकर यात्रेचे देखील व्हिडिओ टाकले जातील आणि सत्यावर सांगणं माझा मी नाही कुणाचा बंदा. जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल बिंदास्त माझ्याकडे या. आणि तिथं काय लुटालुटी होत असेल त्याचा शॉर्टकट व्हिडिओ, काय तिथं काम वेल लिगल करत असतील त्याचा व्हिडिओ मला टाका प्लीज. मी तुम्हाला विनंती करतो, त्यांना आज कधी ना कधी त्यांना अटकवायचं आणि तिथला खराब पण हे आणि तिथं काय चालतं हे जगाला दाखवायचं आपल्याला, न्यूज मार्फतून आणि इंस्टाग्राम मार्फतून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये दाऊजी बाबाच्या नावानं चांगलं, सुरूच्या दाऊजी पाटला चांगलं, मांडरच्या काळूबाई चांगलं, आई राजा उद्या लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.